अमेरिकेतील सिएटलमध्ये जातीय भेदभाव आता कायद्याच्या कार्यकक्षेमध्ये आणलं जाणार आहे. सिएटल हॅज बिकम द फर्स्ट US सिटी टू बॅन डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन कास्ट असं म्हणलं जाते. याही अगोदर अमेरिकेमधील हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ब्राउन युनिव्हर्सिटी यांनी अँटी डिस्क्रिमिनेशन पॉलिसीमध्ये कास्ट हा जो मुद्दा आहे तो प्रकर्षाने ऍड केलेला दिसून येतोय. आता बघा, जेव्हा सिएटलमध्ये हा जातीय भेदभाव संदर्भातला कायदा आणला जातोय त्यावेळेस तिथे जे भारतीय आहेत किंवा जे भारतातून स्थलांतरित झालेले इंडियन अमेरिकन आहेत त्यातला एक ग्रुप याला सपोर्ट करताना दिसतोय, तर मोठा ग्रुप याला विरोध करताना दिसतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की या कायद्याद्वारे आता भारतीयांमध्ये फूट पाडली जाणार आहे. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत या संपूर्ण बातमीची आणि दूर तिकडे अमेरिकेमध्ये जातीचा मुद्दा कुठून आला हे सुद्धा आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य, फार फेमस असं वाक्य, ते तेव्हा म्हणाले होते की इफ हिंदूज मायग्रेट टू अदर कंट्रीज इन द वर्ल्ड, कास्ट वुड बिकम अ वर्ल्ड प्रॉब्लेम. म्हणजे ते तितके दूरदृष्टीचे होते की त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की जर का हिंदू जे आहेत हे इतर देशांमध्ये स्थलांतरित झाले तर जात हा संपूर्ण जगासाठीचा परेशानीचा मुद्दा बनू शकेल. आता बघा, कॅलिफोर्निया टेक्स्टबुक कॉन्ट्रोवर्सी जी आहे ती अजून ताजीच आहे. म्हणजे तिथे करिक्युलम मध्ये जात याचा समावेश करण्यात आलेला होता. यासोबतच जे BAPS स्वामीनारायण मंदिर आहे तिथे दलित कामगारांचं शोषण झालं हाही मुद्दा ताजा असताना अमेरिकेसारख्या आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या आणि 100% भांडवलशाही असलेल्या देशामध्ये परत एकदा जात हा मुद्दा चर्चेला येणं, या मुद्द्यावरून डिबेट होणं आणि या चर्चेचा हिंदूंशी किंवा भारतीयांशी संबंध असणं हे फारच दुर्दैवी आहे आणि अशी चर्चा सुद्धा होताना दिसतीये. 21 फेब्रुवारी 2023 रोजी सिएटल सिटीमध्ये हा कास्ट विषयीचा ठराव जो आहे हा 6-1 मताने मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे एकच जण त्याला विरोध करत होतं. आता बघा, हा जो काही ठराव मंजूर झालेला आहे याच्यामुळं सिएटलमध्ये जे भारतीय आहेत त्यांना जाती आधारित भेदभावाविरोधात, कायद्याविरोधात संरक्षण मिळणार आहे आणि जे कोणी जाती आधारित भेदभाव करतील त्यांना कदाचित शासन सुद्धा होऊ शकतं. अमेरिकेमध्ये सुद्धा जात हा मुद्दा इतका गंभीर आहे की हार्वर्ड युनिव्हर्सिटीने 2021 पासून जातीय भेदभावांना तिथल्या इथल्या अत्याचारांच्या सूचीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. अमेरिकेमधील जे आंबेडकराईट ग्रुप आहे त्यांनी जाती विरोधातील एक निर्णायक पाऊल म्हणून या सर्व ठरावाचं, या एकूण घटनेचं स्वागत केलेलं आहे. भारतामध्ये जातीभेद, जातपात या घटना सातत्याने घडत असतात आणि आपल्या इथलं सरकार आणि एक समाज म्हणून आपण कायमच त्याच्या विरोधात उभे राहिलेलो आहोत. तरी सुद्धा जात हे वास्तव आहे आणि या वास्तवासंदर्भातल्या 2 अंधश्रद्धा सुद्धा आहेत बघा. पहिली अंधश्रद्धा ही आहे की शहरामध्ये जातपात मानत नाहीत आणि दुसरी अंधश्रद्धा ही आहे की अमेरिकेमध्ये जातीवरून भेदभाव होणं शक्य नाही, कारण की या दोन्हीही वास्तविक घटना घडलेल्या आहेत आणि म्हणूनच हा ठराव अमेरिकेमध्ये आलेला आहे. एक सोशिओलॉजिस्ट आहेत अजंता सुब्रमण्यम, यांच्यानुसार कम्मा, रेड्डी, तेलुगू आणि तमिळ ब्राह्मण यांचा सिलिकॉन व्हॅलीमध्ये वर्चस्व आहे. त्यांचं तिथं मोठ्या प्रमाणात भरणं आहे आणि हे इकॉनॉमिकली सक्सेसफुल सुद्धा आहेत आणि त्यांचे त्या ठिकाणी स्वतःचे जाती आधारित गॅदरिंग सुद्धा होतात. ते मोठ्या प्रमाणात एकमेकाला मदत करतात. त्यांचं नेटवर्क सुद्धा स्ट्रॉंग आहे आणि जेव्हा केव्हा कुणाला पुढे जाण्यासाठी मदत करायची असेल तर त्यावेळेस ते जात वगैरे बघून, आपल्याशी संबंधित आहे का बघूनच या सर्व गोष्टी करत असतात, असा त्यांचा थेट आरोप आहे म्हणा किंवा त्यांचा तो अभ्यासाचा भाग सुद्धा असू शकतो. आता यात ज्या सोशिओलॉजिस्ट आहेत यांच्यानुसार ब्रिटिश वसाहती येण्याच्या आधी सुद्धा जे आजच्या दिवशी या जातीच्या सर्व उतरंडीमध्ये टॉपवरती दिसतात तेच त्यावेळेस मोठे जमीनदार होते. त्यावेळेस त्यांचीच सर्व उत्पन्नाची साधनं होती, सर्व उत्पन्नाची साधनं त्यांच्याच हातात एकवटलेली होती आणि ब्रिटिश आल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये काही फरक पडला नाही आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा या जातीच्या उतरंडीमध्ये काही म्हणावा तसा फरक पडलेला नाहीये. जेव्हा आपल्या इथं जातीपातीचं राजकारण होत होतं, जे आजही होताना दिसतंय, तेव्हा ज्यांना आपण अप्पर कास्टवाले म्हणतो ते सगळेजण इंग्लिशवरती प्रभुत्व मिळवत होते. इंजिनिअरिंग वगैरे करून ते सर्वजण परदेशामध्ये
संधी शोधत होते आणि त्याने त्या संधी शोधल्या. ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सेटल सुद्धा झाले. सगळेच्या सगळे जण नाही म्हणू शकत, पण बहुतांश जे आहेत त्यांनी संधी शोधल्या. एशियन अमेरिकन हॉटेल ओनर्स असोसिएशन आहे, त्यांच्यानुसार गुजराती पटेल जे आहेत यांचे यूएसमध्ये 50% अधिक मॉटेल्स आहेत. पण बिझनेस क्लास म्हणून हा समाज पुढे येण्यामध्ये जे स्वस्तातलं मनुष्यबळ त्यांना कायमच उपलब्ध झालं, त्याचं योगदान नाकारून चालणार नाही. आणि हे स्वस्तातलं मनुष्यबळ कुठून उपलब्ध झालं हे सर्वजण जाणतातच. इंडियन अमेरिकन म्हणताना सुद्धा जनरली ब्राह्मण, बनिया किंवा इतर ज्या डॉमिनंट जाती आहेत यांचाच प्रामुख्याने समावेश होताना दिसतोय आणि हे वास्तव आहे. अमेरिकेमध्ये भारतीय हिंदूंची चर्चा किंवा भारतीयांची चर्चा ही आय-टी सेक्टर, सिलिकॉन व्हॅली किंवा कलरफुल साड्या म्हणा, आपल्या इथले जे खूप चांगल्या पद्धतीने सण साजरे केले जातात, आपली जी संस्कृती आहे, आपल्या इथली जी योगासनं आहेत, आपलं जे फिल्म इंडस्ट्री आहे, इथलं जे म्युझिक आहे, याच्यामधला जो खास असा जो डान्स आहे, या सगळ्यांचंच कौतुक होत होतं, याची चर्चा होत होती. आणि हे सर्व बाजूला ठेवून जाती संदर्भात भारतीयांची चर्चा होणं हे फारच दुर्दैवी आहे. भारतीय व्यक्ती त्यांच्या ज्ञानाच्या जोरावरती अमेरिकेमध्ये सेटल झाल्या, युरोपियन कंट्रीजमध्ये सेटल झाल्या किंवा जगभर ते सेटल झाले. पण जाताना जसं ते सोबत बॅगमध्ये लोणचं पापड घेऊन गेले, तसंच जातीबद्दलची मानसिकता सुद्धा घेऊन गेले, हे या ठिकाणी आपल्याला फार खेदपूर्वक नमूद करावं लागते. आता इथे भेदभाव करत होते, इथं अशा घटना घडत होत्या, पण ज्यावेळेस त्या इतर देशांमध्ये सुद्धा घडायला लागल्या, तर त्यावेळेस अमेरिकेसारख्या सिएटल सारख्या शहरानं याला कायद्याने संरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला दिसून येतोय. फरक इतकाच आहे की भारतातील घटना आणि अमेरिकेमधील घटना यांची तुलना होऊ शकत नाही, कारण की आपल्या इथं बहुसंख्य बहुजन आहेत, त्यांच्या इथं भारतीयांचं प्रमाण फार कमी आहे. त्यातल्या त्यात बहुजनांचं प्रमाण किती आहे वगैरे ह्याचा काही मला डेटा निश्चित असा मिळू शकलेला नाही. आता या डिस्क्रिमिनेशन बद्दलचा ठराव मी मगाशी म्हणलं तसं सिएटलच्या सिटी काउन्सिल मेंबर जे आहेत क्षमा सावंत यांनी मांडला आणि याला 6-1 या मताने संमती सुद्धा मिळालेली दिसते. आता हिंदू अमेरिकन फाउंडेशन जे आहे यांनी मात्र याला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे आणि ते विरोध करताना दिसत आहेत. त्यांच्यानुसार या ठरावामुळे हिंदू समाजात फूट पडू शकते. पण इनफॅक्ट आपल्याला इथं बसून असं वाटू शकतं की भारतीय म्हणल्यानंतर एक आहेत, तिथे जातीभेद असण्याचं काही कारण नाही आणि हा कायदा येण्याचं काही कारण नाही. पण तशा काही घटना घडलेल्या असतीलच ज्याच्यामुळे सिएटलमध्ये हा ठराव आलेला आहे. आता या ठरावामध्ये काय म्हणलेलं आहे तेही जाणून घेणं गरजेचं आहे. थोडंसं इंग्लिशमध्ये होईल, पण फार महत्वाचं आहे. द लेजिस्लेशन बॅनिंग कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन विल प्रोहिबिट बिझनेसेस फ्रॉम डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन कास्ट with respect to hiring, tenure, promotion, workplace conditions, or wages. It will ban discrimination based on caste in places of public accommodation such as hotels, public transportation, public restrooms. The law will also prohibit housing discrimination based on caste in rental housing leases, प्रॉपर्टी सेल्स अँड मॉर्गेज लोन्स. म्हणजे इथं स्पेसिफिकली घर भाड्याने देताना म्हणा किंवा प्रॉपर्टी विकताना म्हणा किंवा कर्ज घेताना म्हणा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जे आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये जो भेदभाव होत असेल किंवा एखाद्याला कामावर घेताना किंवा त्याच्या कामाचा कालावधी ठरवताना, त्याला प्रमोशन देताना, त्याच्या कामासंदर्भातल्या ज्या काही आजूबाजूची परिस्थिती आहे ही कशी असेल, या सगळ्या संदर्भात भेदभाव नाही व्हायला पाहिजे असं स्पेसिफिकली नमूद केलेलं दिसतंय. आता हे स्पेसिफिकली नमूद करण्यामागची कारणं काय असू शकतात, तर अशा घटना घडलेल्या असतील म्हणून इतकं स्पेसिफिकली अगदी वर्ड टू वर्ड या ठिकाणी मांडलेलं आपल्याला दिसून येते. आता या लेजिस्लेशनमुळे वंश, लिंग याप्रमाणेच जात सुद्धा भेदभावासाठीच युनिक बेसिस म्हणून गृहीत धरलं जाणार आहे आणि जो कोणी जातीनुसार भेदभाव करेल त्याला नक्कीच शासन सुद्धा होऊ शकतं. प्रमिला जयपाल या वॉशिंग्टन मधील US रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. त्यांचं वाक्य फार बोलकं आहे बघा. त्यांच्यानुसार कास्ट डिस्क्रिमिनेशन हॅज नो प्लेस इन सोसायटी एनिवेअर इन द वर्ल्ड इन्क्लुडिंग हिअर इन अमेरिका. म्हणजे जाती आधारित भेदभावाला जगामध्ये कुठेही थारा नाही, कुठेही स्थान नाही आणि अमेरिकेमध्ये सुद्धा नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि असंच मत संबंध तिथे जे कोणी अमेरिकन भारतीय आहेत त्यांचं सुद्धा असणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या मनात सुद्धा तीच भावना नक्कीच असू शकते. गल्फ कंट्रीज पाठोपाठ अमेरिकेमध्ये सर्वाधिक भारतीय आहेत. 1980 मध्ये 2 लाखाच्या आसपास तिथे भारतीय होते, जे 2021 पर्यंत 27 लाखांपर्यंत वाढलेले आहेत.
अमेरिकेमध्ये झालेल्या एका सर्व्हेनुसार अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या 3 पैकी 2 दलित जे आहेत यांना कामाच्या ठिकाणी जातीवरून झालेल्या भेदभावाचं बळी व्हावं लागतं आणि फक्त कामाच्याच ठिकाणी आहे असं नाहीये, तर एज्युकेशनमध्ये सुद्धा त्यांना भेदभाव सहन करावा लागतोय असं अमेरिकेमधला सर्व्हे सांगतोय. जुलै 2020 मध्ये टेक जायंट सिस्को सिस्टीमवरती एका इंडियन अमेरिकन एम्प्लॉईवरती जातीवरून हॅरॅसमेंट झाल्याचा आरोप झाला होता. सिलिकॉन व्हॅलीमध्ये घडलेला हा पहिलाच मेजर प्रसंग होता. त्याच्यानंतर सुद्धा एक घटना घडलेली होती. थोडक्यात काय, अमेरिकेमध्ये भारतामध्ये जशा जातीयवादी घटना घडतात अगदी एक्स्ट्रीम लेवलच्या, तशा घडत नसल्या तरी सुद्धा तिथेही जातीय भेदभाव आहे हे एक सत्य आहे आणि हे नाकारून चालणार नाही. आणि जे काही जाती आधारित भेदभाव आहे हा सगळीकडेच थांबणं गरजेचं आहे. मग भले ते अमेरिकेत असू द्या, भारतामध्ये असू द्या किंवा जगामध्ये कुठेही हे थांबणं गरजेचंच आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या संदर्भातले तुमचे किंवा तुमच्या काही मित्रांचे अनुभव जर का असतील किंवा अमेरिकेमध्ये या घटनेवरून नेमकं काय घडतंय असं जर का कोणी आपला अमेरिकेतला प्रेक्षक असेल, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला काही हरकत नाहीये. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.